जवळजवळ ह्या पावशेर शेंगा तरी असतीलच अशा मस्त. आणि ह्या दिसायला जरी जाड असल्या ना तरी आतमधून पण एकदम मस्त सॉफ्ट वगैरे एकदम छान आहे. आणि ह्या शेंगा ज्या आहे ना ह्या खाल्ल्याच पाहिजे. एकदम आयुर्वेदिक शेंगा आहे या. आणि याच्यामध्ये काय होतं, वजन नियंत्रित होतं. त्याच्यानंतर साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आता याच्यावरचे मी ही सालं काढून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेले आहे व्यवस्थित. आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचं. याची उकळी काढून घ्यायची आहे एकदम मस्त. तर ही उकळी काढून घेते आहे 5 मिनिटं अगदी लो गॅसवर. आता यामध्ये जे आपण बॉईल करून ठेवलेलं त्या शेंगा ना त्या पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि मसाल्यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहे. इथे मात्र गॅस एकदम लो ठेवायचा आहे, नाही तर मग मसाला जळून जाईल. तर नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, कारण या शेंगा खूप औषधी आहे आणि खाल्ल्याच पाहिजे या. तर याच्याने बरेच आपले आजार कमी होतात. जवळजवळ ह्या पावशेर शेंगा तरी असतीलच अशा मस्त. आणि ह्या दिसायला जरी जाड असल्या ना तरी आतमधून पण एकदम मस्त सॉफ्ट वगैरे एकदम छान आहे. आणि ह्या शेंगा ज्या आहे ना ह्या खाल्ल्याच पाहिजे. एकदम आयुर्वेदिक शेंगा आहे या. आणि याच्यामध्ये काय होतं, वजन नियंत्रित होतं. त्याच्यानंतर साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आता याच्यावरचे मी ही सालं काढून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेले आहे व्यवस्थित. आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचं आहे. आता इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आहे. टाकून छान अगदी पाणी बॉईल झालं, पाणी उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता. ते शेंगा टाकून आपल्याला 5-1 मिनिटं तरी हे बॉईल करून घ्यायचं आहे. याने काय होईल, आपल्या ह्या शेंगांना पटकन शिजण्यास मदत होईल. पहा एकदम मस्तपैकी. आता आपल्याला याला 5 मिनिटाची उकळी काढून घ्यायची आहे एकदम मस्त. ही उकळी काढून घेते आहे 5 मिनिटं अगदी लो गॅसवर. आता उकळते तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. नेहमी सारखाच जो मी आधीच करून ठेवलेला आहे. कांदा, खोबरं, लसूण, त्याच्यानंतर अद्रक आहे, कोथिंबीरच्या काड्या आहे. हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं ना मग आपल्याला तो मसाला तयार करून ठेवायचा. तर इथे मी मसाला कढई ठेवलेली आहे. आपल्याला भाजीला फोडणी द्यायची. तर यामध्ये मी तेल घालून घेत आहे. थोडं जास्त तेल घालायचं आहे. आता मस्त तेल आपलं गरम झालंय. आता इथे मी मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे. आणि छान तडतडलं का मग आपल्याला आहे तो घालायचा आहे. आणि आता मसाला आपल्याला छान मस्तपैकी तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचा आहे. इथं मस्त फ्राय करून घेत आहे. यामध्ये मी आधीच थोडंसं तिखट, हळद, मीठ घातलेलं आहे. आणि आता आपल्याला जसं लागेल आपल्याला चवीनुसार ते घालून घ्यायचं आहे. तिकडे आपल्या शेंगा पण बॉईल झालेल्या आहे आणि इकडे शेजारी मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपल्याला जर रस्सा पाहिजे असेल तर नेहमी रश्श्यासाठी गरम पाणीच करायचं. आता इथे पण मसाला छान परतला गेलेला आहे. तर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपण बॉईल करताना देखील हळद घातलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला धणेपूड घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे तिखटपणानुसार तिखट देखील घालून घ्यायचं आहे. आधी होतं तिखट, त्याच्यामुळे मी आता थोडंसं तिखट घालून घेणार आहे. छान ही परतवून घ्यायचं. आता यामध्ये जे आपण बॉईल करून ठेवलेलं त्या शेंगाना त्या पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मसाल्यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहे. इथे मात्र गॅस एकदम लो ठेवायचा आहे, नाही तर मग मसाला जळून जाईल. अशा छान परतवून घ्यायच्या आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे. हा मस्त झालेला आहे. मसाल्यामध्ये एकदम छान मस्त कोट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता यावर आपल्याला गरम पाणी सोडून घ्यायचं. तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे ना तितपत गरम पाणी सोडून घ्यायचं आहे. असं जर आपण गरम पाणी टाकलं ना तर रश्श्याला एकदम छान मस्त अशी तवंग येते. खूप तरतरीत रस्सा बनतो हा. आता ह्या रश्श्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा आहे ना अगदी 10 मिनिटं अशा शिजवून घ्यायच्या. मस्त शिजू द्यायच्या याला. आता इथे बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे. मला हवा तेवढा मी रस्सा याच्यामध्ये करून घेतलेला आहे पहा. पुन्हा यामध्ये मी गरम पाणी करून टाकलेलं होतं. आता आपल्याला यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मी थोडी टेस्ट करून बघितली, मला कमी वाटलं तर थोडंसं आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता कलर वगैरे किती सुंदर आलाय आपल्या भाजीला आणि एकदम मस्त शिजलाय शेंगा. तुम्हाला मी फोडून दाखवते.
हे बघा किती छान शिजलेले आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. आता आपल्याला यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर आपली भाजी रेडी झाली. तुम्ही एकदा करून बघा, कारण या शेंगा खूप औषधी आहे आणि खाल्ल्याच पाहिजे या. तर याच्याने बरेच आपले आजार कमी होतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला, आणि नक्की या पद्धतीने तुम्ही या शेंगा करून बघा आणि मला कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलला देखील शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर धन्यवाद.